आता आपण महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित वायू विद्युत केंद्र उरण या ठिकाणी उभा आहोत। आपल्यासोबत इथे माझ्या बाजूला तुम्ही बघू शकतात सर्व कामगार वर्ग उभा आहे। आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र राज्य शासनाच्या अंतर्गत हे केंद्र किंवा हे महामंडळ येतं आणि महाराष्ट्र राज्य शासनाने सध्याचं जे काय आघाडी सरकार आहे, ठाकरे सरकार, महाविकास आघाडी सरकार आपण बोलतो, तर हे महाविकास आघाडी सरकारने घाट घातलेला आहे की प्रायव्हेटायझेशन करायचं। सध्या आता आपण बघतो की विविध माध्यमातून असं जाणवून दिलं जातं की असं कोणत्या प्रकारचं प्रायव्हेटायझेशन होणार नाही आहे। मात्र आपल्याला माहिती आहे की ही सुरुवात असते, पहिले चर्चा होते, पडद्या पाठीमागे चर्चा असते या मंत्रिमंडळाची किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची या विभागाच्या, आणि याच्यानंतर हळूहळू ती गोष्ट प्रायव्हेटायझेशनकडे वळते। हा इतिहास आहे गेली 20 ते 30 वर्षाचा। तर या उरण केंद्रावर आपण आहोत, वायू विद्युत केंद्र जे उरणमध्ये आहे। रात्रीचे 9 वाजून गेलेले आहेत तरी पण हे कामगार इथे उभे आहेत। एवढ्याच फक्त आशा घेऊन की अपेक्षा घेऊन की आम्ही जे आयुष्यभर काही जणांनी काम केलेलं आहे या केंद्रामध्ये किंवा या कंपनीसोबत, ह्या विभागासोबत, आणि काही तरुण मंडळी आत्ता आहे जे करणार आहेत येणाऱ्या भविष्यामध्ये, आपण बोलू शकतो वर्तमानामध्ये जे करत आहेत, तर अशा ह्या कंपनीचं किंवा या विभागाचं खाजगीकरण होऊ नये, प्रायव्हेटायझेशन होऊ नये। कारण आपल्याला माहिती आहे की प्रायव्हेटायझेशन आलं तर कशाप्रकारे अक्षरशः पिळून घेतात कामगार वर्गाला, तर तो कुठेतरी अन्याय होऊ नये भविष्यामध्ये, म्हणून हे सर्व आज कर्मचारी इथे आंदोलन करतात आहे। तर आपल्यासोबत इथे काही कर्मचारी आहेत, आपण याशी बोलणार आहोत की तुम्ही हे जे आंदोलन जे पुकारले 2 दिवसाचं आहे, हे नक्की कशासाठी आहे? हे जे माझं नाव श्यामकांत पाटील, मी वायू विद्युत केंद्र इथे सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहे। आता संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशाभरात आम्ही जे आंदोलन पुकारलेलं आहे ते आमचं कम्प्लिटली खाजगीकरणाच्या धोरणाविरुद्ध आहे। आमचं हे आंदोलन नुसतं राज्य शासन नाही तर केंद्र शासनाने जे 2021चं बिल धोरण पास करण्यासाठी जो अमेंडमेंट कायदा आणतायत, जो संसदेत मांडणार आहेत, त्या वीज धोरणाला पण आमचा विरोध राहणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन छेडलेले आहे। आणि त्याचबरोबर आम्ही महाराष्ट्र सरकारने जे खाजगीकरण येऊ घातलेलं आहे, महावितरण तसंच आमचे जलविद्युत केंद्र, विविध जलविद्युत केंद्र, त्यांनी प्रायव्हेट जे आहेत प्लेयर, भांडवलदार, त्यांच्या घशात ते घालू पाहत आहेत। आणि ही जी मालमत्ता आहे ती कुणाच्या एकट्याच्या बापाची नाही, तर ही मालमत्ता जनतेची आहे आणि जनतेची ती हे शासन दिशाभूल करत आहे की प्रायव्हेटला देऊन वीज स्वस्त होईल, असं होईल, तसं होईल, परंतु प्रायव्हेटला दिल्यावर ही वीज महागच होणार आहे हे आम्हाला जनतेला सांगायचं आहे। आम्ही आमच्या पगारासाठी बाहेर नाही पडलेलो आहे, तर आम्ही हा जनतेची जी मालमत्ता आहे ती वाचवण्यासाठी आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहेत। कारण की हे जनतेला आम्हाला सांगायचं आहे, हे जन आंदोलनमध्ये आम्हाला कन्वर्ट करायचं आहे की बाबा ही जी प्रॉपर्टी आहे या शासनाने भांडवलदारांच्या घशात घालू पाहत आहेत, तर त्याचा आम्ही जोरदार निषेध करणार। आणि जोपर्यंत राज्य शासन आणि केंद्र शासन जोपर्यंत 2021चं बिल अमेंडमेंट कायदा मागे घेत नाही आणि राज्य शासन खाजगीकरणाचं धोरण मागे घेत नाही, तोपर्यंत आम्ही 2 दिवसाचा अल्टिमेटम देऊन हा संप घेतलेला आहे। जर या 2 दिवसात आमच्या मागण्या कंप्लीट झाल्या नाहीत, त्यांना मेस्मा लावू द्या, काही लावू द्या, तर आमची हे जे काही आंदोलन आहे यापुढे बेमुदत असेल जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही। तर तुम्ही सांगितलं की हे जनतेचं आंदोलन आहे, पण जनतेचंच म्हणणं असं की प्रायव्हेटायझेशन झालं तर बरं असतं, आम्हाला चांगली सर्व्हिस मिळेल। कारण की आपण MTNLची आता अवस्था बघतोय, अगोदर याच्यावर बँके होत्या, बँकेचं राष्ट्रीयकरण झालं, त्याच्यानंतर मग पुन्हा काही प्रायव्हेट प्लेयर आले बँकेच्या क्षेत्रामध्ये आणि मग चांगली सर्व्हिस दिली। मग तुम्ही ह्या गोष्टीला कसं खंडन कराल की जनता एका साईडला बोलते की खाजगीकरण झालं आम्हाला सर्व्हिस चांगली मिळेल, आम्हाला 24 तास लाईट मिळू शकते, आम्हाला बिलं वेळेत येऊ शकतात किंवा बिलं आम्हाला भरणा करताना, किंवा तुम्ही जसं म्हणले की इलेक्ट्रिसिटीचं जे युनिट पर कॉस्ट आहे ती कमी होऊ शकते, या सर्वीकडे तुम्ही कसं बघतात आणि जनतेला तुम्ही काय अपील कराल की हे चुकीचं आहे म्हणून? आता जनतेला तर मी सगळ्यात आधी हे सांगू इच्छितो की ज्याप्रमाणे BSNLचं जसं खच्चीकरण करण्यात आलं आणि जिओसारखे किंवा इतर जे प्रायव्हेट प्लेयर आणले गेले, आधी त्यांनी आपल्याला फ्रीमध्ये दिलं, नंतर आज तुम्ही त्याचे जे मोबाईलचे रिचार्जचे चार्जेस आहेत ते बघा की ते आधी सुरुवातीला फ्री होतं, नंतर 100 रुपये झालं, 200 रुपये झालं, आता 799 रुपयेपर्यंत त्यांचं रिचार्ज गेलेलं आहे। अशा प्रकारे जर कधी हे क्षेत्र खाजगी भांडवलदारांच्या हातात गेलं तर याच्यात पण असंच होईल। अजून तुम्हाला मी माझ्या अनुषंगाने खाजगीकरण केलेले जे
आमच्या इथले महाराष्ट्रातले जे काही वितरणचे खाजगीकरण केलेले प्रायव्हेट प्लेअरला दिलेले तिथले टेरिफ बघा, अदानीचा टेरिफ चार्ट बघा मुंबईतला, आणि तोच टेरिफ चार्ट आमचा महाराष्ट्रातला बघा. याच्यात तुम्हाला नक्कीच 1 ते 2 रुपयाच्या पर युनिट तफावत दिसेल. त्याचप्रमाणे तुम्ही भिवंडीमध्ये जा, भिवंडीमध्ये पण गेले तर टोरेंट पॉवर तिथे खाजगीकरणाला दिलेली आहे. तिथली कंडिशन बघा, आमची महावितरणाची कंडिशन बघा. महावितरण हा एक असा घटक आहे, तो सामाजिक बांधिलकी राखून तळागाळातल्या ग्राहकापर्यंत पोचत असतो. जसं खेड्यापाड्यात शेतकऱ्यांना जर तुम्हाला वीज द्यायची आहे तर ती फक्त महावितरण देऊ शकते. म्हणून खाजगीकरण झालं नको पाहिजे, आणि म्हणून जनतेला हे सांगणं आहे की याचा डायरेक्टली इम्पॅक्ट हा त्यांच्या बिलावर होणार आहे, त्यांच्या खिशावर होणार आहे. या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला एक संदेश देऊ इच्छितो. जसं एस टीचं बोलले ना, तर शासनाला सांगा आम्ही टायर नाही, आम्ही फायर आहेत. आणि ते बसले असतील एवढे दिवस, आम्ही 3 दिवसात तुम्हाला दाखवू शकतो. आम्ही जनतेसाठी उतरलेलो आहेत, आम्ही आमच्या खिशे भरण्यासाठी उतरलेलो नाही आहेत. आम्हाला चर्चेला बोलवा, आम्हाला चर्चेला बोलवा. मेस्मा बिस्माची धमकी देऊ नका आम्हाला. आम्ही जनतेसाठी आलेलो आहेत, जनतेसाठी भांडणार आहेत. म्हणून आमचं आंदोलन एस टीसोबत कम्पेअर नका करू. ते टायर आहे आणि हे फायर आहे. सर, तर आणि आपल्याकडे अजून काही कर्मचारी आहेत, त्यांना विचारणार आहेत की सर कोण आपण बोलणार. तर मला सांगा की जसं यांनी सांगितलं खाजगीकरणाला विरोध केला, मात्र खाजगीकरण तर तुमच्या विभागामध्ये जे आम्ही माहिती घेतली किंवा आम्ही काही कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली, तर त्यांनी सांगितलं की ऑलरेडी आउटसोर्सिंग केलेलं आहे. ते पण एक प्रकारचं खाजगीकरणाचं आहे, फक्त अप्रत्यक्षरित्या आहे. आणि त्या खाजगीकरणामध्ये ज्या गोष्टी तेव्हा होत होत्या, तेव्हा मग तुमची संघटना किंवा तुम्ही कर्मचारी का शांत बसले? कारण की ती सुरुवात होती. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण आता जे कंत्राट सांगेल की कम्युनिस्ट जेव्हा होते, कम्युनिस्टांनी प्रायव्हेटायझेशनला तेव्हाच विरोध केला होता. मग एवढं सर्व असताना सुद्धा त्यावेळेस कोणती संघटना, कोणते कर्मचारी काय बोलले नाही. कारण कसं असतं की जोपर्यंत माझ्या घरापर्यंत कोणती त्रास येत नाही, संकट येत नाही, तेपर्यंत प्रत्येकजण शांत असतो. आज तुमच्या घराच्या म्हणजे तुमच्यापर्यंत ही संकट आलेलं आहे, म्हणून तुम्ही बोलायला पुढे येत आहात. तर या सर्व गोष्टीकडे हा इतिहास बघता आता वर्तमानामध्ये तुम्हाला आंदोलन करावं लागतं आहे. येणाऱ्या समय प्रायव्हेटायझेशन होईल, म्हणून प्रायव्हेटायझेशन जेव्हा होतं तेव्हा तुमची संघटना किंवा तुम्ही कर्मचारी का शांत बसले? अगदी बरोबर. मुळात तुमची माहिती जी आहे ती चुकीची आहे. आम्ही या खाजगीकरणाला आज विरोध करत नाही आहे. आम्ही या खाजगीकरणाला जेव्हा काँग्रेस सरकार होतं, एनरॉनचा काळ होता, तेव्हापासून विरोध करत आलो आहे. कंत्राटी कामगारांची पद्धत तीसुद्धा आम्ही पूर्वीपासून विरोध करत आलेलो आहे. पण आता सगळीकडे कंत्राटी कामगार म्हणजे काय, इंग्रजांच्या काळात जी गुलामी होती ती यांनी ऑफिशियल केलेली आहे. हे फक्त आमचाच विरोध नाही, तुम्हाला फक्त आम्ही केलेला विरोध हा कुठे प्रचारात आलाच नाही. किंबहुना ह्या शासनाने आमच्याचकडे नाही, सगळीचकडे ही गुलामी ऑफिशियल केलेली आहे. कंत्राटी कामगार पद्धत म्हणजे काय, तर ही ऑफिशियल गुलामीला त्यांनी परमिशन दिलेली आहे. ही सगळ्यांनीच निषेध केली पाहिजे, ती आम्हीच नाही. आम्ही वेळोवेळी या गोष्टीचा निषेध करत आलो आहे. खाजगीकरणाचा सुद्धा वेळोवेळी आम्ही, हा पहिला संप नाही आमचा. खाजगीकरणावर आमचे असंख्य संप झालेत, 4-4 दिवसाचे संप झालेत. किंबहुना तुम्ही जो मुद्दा मांडला की आज आमच्या घराला आग लागली म्हणून आम्ही बोलतोय, तसं नाही आहे. आज हे आमच्या घराची आग नाही आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो, यांनी श्यामकांतला सांगितलं, पण सार्वजनिक उद्योग, आता तुम्ही जर का खेड्यापाड्यात काय कुठे जंगलात जाल, तिथे तुम्हाला इलेक्ट्रिक टॉवर दिसेल. हे कोणी उभे केलेत? हे शासनाने, शासनाच्या जनतेच्या पैशातून तुमची नजर पोचत नाही, पायी पोचत नाही, तिथे ते टॉवर उभे केलेत. तेव्हा ही मालमत्ता उभा राहिला, हे वीज यंत्रणा उभा राहिला, इतका प्रचंड पैसा लागणार होता, तो कोणी टाटा बिर्ला अंबानी देऊ शकणारा नव्हता. आणि वीज उद्योग हा असा आहे की हा फायद्यासाठी चालवायचा उद्योग नाही आहे. ती आपल्या जनतेची, कोणत्याही देशातल्या जनतेची ही बेसिक नीड आहे. ही तुम्ही धंदा करून द्यायची नाही आहेत. ती अतिशय शून्य किमतीत, जेव्हा MSCB होतं, एनरॉन येण्याच्या आधी आम्हाला फक्त 4% ROR घ्यायची परमिशन होती. का होती? रेट ऑफ रिटर्न आम्ही जेवढी इन्व्हेस्ट करू, म्हणजे शासन जेवढी इन्व्हेस्ट करेल. शासन कोण इन्व्हेस्ट करत होतं? MSCB कोण इन्व्हेस्ट करत होतं? जनतेचे पैसे इन्व्हेस्ट करत होतं. ही जनतेची मालमत्ता आहे. ही जनतेची मालमत्ता इन्व्हेस्ट करून जी आपण वीज निर्मिती करायचो, जी डिस्ट्रीब्युशनला द्यायचो, जी लोकांना द्यायचो, ती फक्त 4% आमचा रेट ऑफ इंटरेस्ट वाढवून फक्त यायचं. कारण आम्हाला फक्त सर्वायवल तेव्हा गरजेचं होतं. आम्हाला वीज मंडळांचं सर्वायवल आणि त्याचं पुढे अजून
वाढवायचं त्यासाठी फक्त 4% अलाउड होती. पण यांनी पहिला खाजगी प्रकल्प जेव्हा आणला एनरॉनचा तेव्हा यांनी कायद्यात बदल करून याला 16%ची परमिशन दिली. कारण काय, त्यांना मलाई खायची होती. मलाई खायला यांना पहिले वीज निर्मिती केंद्र दिसलेत म्हणून यांनी पहिले खाजगी वीज निर्मिती केंद्र सुरू केलेत. नंतर या हरामखोरांचा डोळा, या भांडवलदारांचा डोळा कशावर गेला की वीज निर्मितीत आता सगळं डिस्ट्रीब्युशन पण आहे. मग इथं पैसा कुठे मिळतो, तर मोठमोठी शहरं जी आहेत तिथे डिस्ट्रीब्युशन ते आम्हाला द्या, ते त्यांनी घेतलेत. पण ते सुद्धा फेल गेलेत. तिथे सुद्धा आम्ही विरोध केला. पण जनतेला काय वाटतं, जो तुम्ही मुद्दा मांडला की आमच्या घराला आग लागली, मुळात अजून मी एक उदाहरण देऊ शकतो. व्हॅटच्या विरोधात आंदोलन केलं, कुणी केलं? व्यापाऱ्यांनी केलं. व्हॅट कुणाला लागणार आहे? जनतेला लागणार आहे. जनतेने केलं नाही. एस टीचं आंदोलन केलं, कर्मचाऱ्यांनी केलं, नोकरीसाठी नाही केलं. खेडोपाड्यात एस टी जाते, नाही तुम्ही वडाप बघा कसे भरून निघतात. तुम्ही एस टीचा आता मुद्दा उपस्थित केला एस टी आंदोलनाचा. बघतोय की नोव्हेंबरपासून ते बसलेत, आज 3 ते 4 महिने झाले. त्यांचं आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न झाला आहे. आणि आता तुमचं 2च दिवसाचं आंदोलन होतं, तरीसुद्धा काही संघटना फक्त म्हणजे बहुतांश संघटना उतरल्या असे, पण काही संघटना अजूनही कार्यरत आहे. कारण की जर 100% जर संप असला असता तर आज कुठेच विद्युत नसली असती, लाईट नसली असती, सर्वांना जनरेटरवर एक आपलं जीवन जगावं लागलं असतं आणि खूप ठिकाणी अंधार असला असता. मग ह्या सर्वकडे म्हणजे तुमच्यामध्ये जो फूट आहे, तुम्ही मानतात की तुमची फूट आहे की एक काही संघटना आहेत ते आहेत आंदोलनामध्ये, संपामध्ये, आणि काही संघटना कार्यरत आहेत जे काम करतात. म्हणून आज लाईटी दिसतात, इलेक्ट्रिसिटी करंट दिसतो सर्वीकडे. तर या सर्वीकडे तुम्ही कसं पाहतात? याकडे मी याच्यासाठी पाहतो, या पद्धतीने पाहतो. मी तुम्हाला मुळात एक जुनी आठवण करून देईल. जालियनवाला बाग हत्याकांड कोणी केलं? आपण सगळे म्हणतो जनरल डायरनी केलं. जनरल डायरने जालियनवाला बाग हत्याकांड केलं नाही. जनरल डायरनी आदेश दिला आणि तिथे आपले जे गुलाम सैनिक होते त्या आपल्याच सैनिकांनी आपल्याच लोकांवर गोळीबार केला. आजही या जनरल डायरची जे औलाद आहेत हे देशाला विकायला निघालेले आहेत, ते मध्ये आहेत म्हणून हे लाईट आहेत. त्यांच्यानी खूप चालणार नाहीत आणि हे खूप अक्कलवान आहेत असं नाहीत. हे प्लांट चालू, आमचे प्लांट आम्ही एवढे व्यवस्थित मेंटेन केलेले आहेत की हे चालतात म्हणून चालतात. इथे जर काही फेल्युअर झालं तर यांच्या कोणात ताकद नाही आहे की हे पूर्ण उभारेल. आजही जर का मंत्र्यांना वाटतंय, आज ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की हे संप माघार घेणार नाही, मी बोलणी करणार नाही. त्यांना वाटतंय चालू आहे वीज म्हणून चालू आहे. अजून एक सांगतो, ही का चालू आहे? ही वीज जे दिसते ना, फक्त आमची नाही, अडाणी अंबानीची यांनी विकत घेतलेली ती पण चालू आहे. मॅक्झिमम आमचे मॅक्झिमम जनरेशन कमी झालेलं आहे. हायड्रो पॉवर स्टेशन छोटे छोटे ते तर बंद करण्यात आलेले कर्मचाऱ्यांच्या अभावी. आणि हे जे मोठे चालतात हे मॅक्झिमम ॲटोमाइज झालेले प्लांट आहेत, ते आपोआप चालू आहे. राम भरोसे हिंदू हॉटेलही त्या पद्धतीत हे चालू आहे. हे काय यांच्या कर्तृत्वावर चालू नाही. आता तुमचे असे संप जर चालू राहिले, ऑटोमेशन तुम्ही म्हणतात की यांनी डिजिटायझेशन केलं, ऑटोमेशन केलं, जर असं सुरू राहिलं तुमचा संप एका साईडला चालू राहील आणि ऑटोमेशनमध्ये चालू राहतील, मग हे सर्व गोष्टी तुम्ही संपाला अर्थ कुठे राहणार? मग नाही, हे ऑटोमायझेशनमध्ये चालायला मर्यादा आहेत, हे लक्षात घ्या. ह्या सगळ्याच गोष्टी ऑटोमेशनमध्ये चालतील असं नाही. हे 2 दिवस, ह्या 2 दिवसात टेक्निकल फेल्युअर कुठे? आम्ही जेव्हा तंत्रज्ञ, आम्ही जेव्हा सगळे इंजिनियर, आम्ही कर्मचारी जेव्हा उपस्थित असतो, आमचे 24 तास ड्युट्या चालू असतात, आम्ही रात्र जागे असतो तिथे आणि काय फॉल्ट येईल त्याच्या आत आम्ही ते निरीक्षण करून क्लिअर करत असतो. आता इथे जे आलेले आहेत इकडून तिकडून आणि ज्यांना नॉलेज नाही ते एका ठिकाणी काम केलेलं नाहीत, त्यांना तिथे ड्युटीवर सुद्धा कामं करतात नाही. आमच्यातलेच लोक आहेत. तुम्हाला माहिती आहे शासकीय यंत्रणेमध्ये बरेच येडे पाळे लुळे पांगळे सांभाळले जातात. हे फक्त मध्येच सध्या हे सगळे हुशार लोक इथे आहेत. जेव्हा इमर्जन्सी येईल की नाही तेव्हा हे परत आम्हाला बोलवायला येतील. ही यांची अवस्था, ही आमच्या इथलीच नाही, सगळ्या पॉवर स्टेशनची, सगळ्या डिस्ट्रीब्युशन सिस्टमची सुद्धा ही अवस्था आहे. मंत्र्यांचं असं म्हणणं आहे किंवा प्रशासनाचं, तुमच्या वरिष्ठ जे आहे विभागातले, त्यांचं असं म्हणणं आहे की 2 दिवसाचं आंदोलन आहे, यांनी स्वतःच पुकारलं, 2 दिवसात मर्यादित आहे. हे 2 दिवसानंतर स्वतः कामावर येतील आणि मग त्यांचं आम्ही बघू त्यांना की कामावर आले की मग काय मागे पुढे कोण बघत नाही, मग आहे तसे दिवस निघतात आणि परत कधी वर्षातून ते लोक आंदोलन करतील. मग हे वर्षानुवर्ष चालत आलं असं म्हणणं आहे वरिष्ठांचं. मग हे याच्यामध्ये किती सत्यता आहे? मुळात आमच्या आंदोलनाची, आमच्या संपाची प्रेरणा जी आहे ती ह्या ॲसेट ज्या आहेत, या जनतेचे ॲसेट प्रोटेक्ट करणे ही आमची प्रेरणा आहे. त्यामुळे आम्ही फक्त 2 दिवस सांभाळण्यासाठी, इशारा देण्यासाठी थांबलो नाही. आमची इच्छा अशी आहे की या 2 दिवसाच्या इशाऱ्यात त्यांनी ऐकावं, नाही तर आम्ही ही क्रांती करायला निघालेलो. लक्षात घ्या, ही कामगार क्रांती आहे. एस टीच्या लोकांनी संप केला, इतर खाजगी जे सार्वजनिक उद्योगांनी संप केला, तेव्हा जे बंद पडलं त्याचा लोकांना फरक पडला नाही. पण आम्ही जेव्हा बंद पडू, आमचे जेव्हा हे येडे गबाळे जेव्हा हे होतील, कार्यक्षम राहणार नाहीत, हे प्लांट जेव्हा बंद पडतील, जेव्हा अंधार होईल तेव्हा सगळ्या नाड्या आवडल्या जातील. आणि आम्ही हे 2 दिवसाच्या याला आलेलो नाहीत.
आम्ही इशारा म्हणून 2 दिवसात येणार नाही, त्यात तुम्ही सुधरा. जर तुम्ही सुधारले नाही तर आम्ही अखंड पूर्ण भारतभर करणार. हा फक्त आमचा इशारा देण्याचं. आम्ही जे म्हणतो ना, आपण एक घोषणा आहे, ये तो सिर्फ अंगड़ाई है, आगे और लढाई आहे. ही झलक ही आमच्या ही. हे असं नाही, यांनी समजू नये हे मूर्ख किंवा हे लोकांना मूर्ख बनवत आहेत. हे मूर्ख नाही आहेत, हे लोकांना मूर्ख बनवणारे लोक आहेत. पण आम्ही मूर्ख नाही. आम्हाला माहिती आहे कुठपर्यंत लढायचं आणि काय लढायचं. आज आम्ही एक क्रांती करायला निघालेलो आहे. आम्ही हे जनतेचं सांभाळायला निघालो आहे. कुणाला वाटत असेल की आम्हाला नोकरीसाठी करतोय, नोकऱ्यांची आम्हाला तशी चिंता नाही. सगळीकडे गुलामी चालू झालेत. आज आम्ही इथे गुलामी करू, हे बंद झालं दुसरीकडे गुलामी करू. कारण आम्ही सगळे शिकलेले लोक आहोत, इंजिनियर आहोत, तंत्रज्ञ, तांत्रिक कामगार आहेत. इथे कोणी क्लेरिकल वगैरे नाही. क्लेरिकलवाले ज्यांच्यानी ही यंत्रणा चालत नाही की नाही, ही सगळी MSCB ही यंत्रणा टेक्निकल लोकांवर चालते. आणि हे क्लेरिकल लोक जे मध्ये गेले ते 2-4 ते क्लेरिकल लोक गेलेले आहेत आणि बाकी हे येडेगबाळे गेलेले. ॲक्च्युली फार वाईट वाटतं. एक जे लोक आत गेलेत, ज्या संघटना फुटली, एकच संघटना फुटली. ती कशावर फुटलेली आहे? 2-3 मुद्दे फार महत्त्वाचे, तुम्ही कव्हर केलं तर फार बरं होईल. एक संघटना फुटली कारण त्या नेत्यानं मॅनेज झाला. पण तो नेता मॅनेज झाला, काल परवा मॅनेज झाला, तेव्हा त्याच्याच संघटनेच्या लोकांनी विचारलं की तुम्ही कालपर्यंत बरोबर होते, 39 संघटना बरोबर आहेत, तुम्ही आजच मागे काला, तुम्ही खूप हुशार झाले का? तर ते लोक ती संघटना फोडून सोडून दुसऱ्या संघटनेत उतरून 90% लोक तांत्रिक कामगार युनियनचे हे संपात सहभागी झाले. दुसरी एक आहे, हे तुम्ही हा जो बोर्ड वाचलाय, हे नौटंकी करण्याचा बोर्ड आहे. हे राज्यकर्ते, हे BJPचे असो, काँग्रेसचे असो, शिवसेनेचे असो, कुणाचे असो, सगळेजण हे सत्तेचा धंदा करायला आलेले आहेत. यांना कोणालाही जनतेच्या पैशाची पडलेले नाहीत. ते पण विकणार आहेत, हे पण विकणार आहेत. आम्ही याचा विरोध करायला आलो. यांनी जी नौटंकी केलेली आहे, यांनी सांगितलं की आम्ही केंद्राच्या विरोधात, हे BMS संघटना, भारतीय जनता पार्टी संघटना, यांनी सांगितलं की आम्ही केंद्राला विरोध करणार, आम्ही राज्याला विरोध करू. हे असे नौटंकीवाले आम्हाला बरोबर नकोच आहेत आणि यांच्यानी काही फरक पडणार नाही. धन्यवाद सर. तर इथं काही खूप वेळेपासून एक कर्मचारी आहेत ते आपल्यासाठी संवाद साधण्यासाठी बोलत आहेत. सर, तुमचं काय म्हणणं आहे? या सर्व आंदोलन, तुमचं आंदोलन आहे आणि MSCBची भूमिका? कालपासून बोलून एक मनसेचा मी इथला अध्यक्ष आहे आणि तुमचे जो न्यूज चॅनल आहे त्याचं मी अभिनंदन करतो की तुम्ही आमची बातमी घेतली आणि आम्हाला तुम्ही समोर येऊन आम्हाला विचारले की आमचे प्रॉब्लेम काय आहेत आणि आमच्या समस्या काय आहेत. विषय असा आहे की आम्ही 3 महिन्यापासून प्रयत्न करतो आहे सरकारला सांगण्याचं, ज्या गोष्टी आमच्या आहेत, जे आम्ही आंदोलन उतरतो आहे. पहिला आम्ही मोर्चा काढला 9 तारखेला, 10,000 15,000पर्यंत लोक आझाद मैदानावरती आली, तरी शासनाने दखल घेतलेली नाही आहे. 9 मार्चला, आज तारीख किती आहे? 28 तारीख आहे. तरीसुद्धा हे प्रशासन एकतर्फे असं म्हणतात की माननीय ऊर्जामंत्री की उद्या दुपारी 3 वाजता आम्ही मिटिंग घेऊ आणि आता संध्याकाळी प्रेस घेऊन सांगतात की आम्हाला जमणार नाही. हे दुटप्पी भूमिका आहे यांची आणि हे कधी आम्हाला मान्य नाही आहे. कारण कसं आहे, आम्हाला असं वाटतं की आमचा ST कामगार होऊ नये. ST कामगार जे झाले, त्यांच्या अवस्था झाले, ते आमचे होऊ नये. आमचं म्हणणं असं आहे की 1-2 संघटना जे प्रशासनाला फॉर आहेत, जे प्रशासनाच्या सोबत आहेत, त्यांना असं वाटलं की 1 दिवसाचा संप केला, 2 दिवस संप केला, आज दिवसभर सगळं चांगलं चाललं. पण ST कामगार हा फक्त बस चालवतो आणि इंजिनियर हा प्लांट चालवतो, हे त्यांच्या लक्षात अजून येत नाही आहे. इंजिनियर प्लांट चालवतो, ST ड्रायव्हर बस चालवतो. त्यांना वाटतं 1 दिवसाचा आम्ही सक्सेस झालो, आता यांना आम्ही उडवून टाकू. हे बरोबर नाही आहे आणि ह्याचे पडसाद पूर्ण महाराष्ट्रभर उमटतील आणि पूर्ण महाराष्ट्र अंधारात ह्या मंत्र्यामुळे जाईल. माझं एवढंच म्हणणं आहे, अजूनही जाग्या व्हा तुम्ही. आणि वीज कामगारांचे जे प्रश्न आहेत, आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत, पण तुम्ही एका बाजूला काय करता, शहरं विकता आणि जे ॲग्रिकल्चर लँड आहे ते MSCBला ठेवता. म्हणजे तिथं काय करायचं, आंदोलन करायची, मग तिथे लॉस दाखवायचा, नुकसान दाखवायचं आणि शहरं जिथं वसुली होती तिथं त्यांना द्यायची. हे दुटप्पी भूमिका तुमची बरोबर नाही आहे, त्यामुळे आम्ही निषेध करतो. दुसरी गोष्ट, जलविद्युत केंद्र 30 वर्षापासून आता तुम्ही प्रायव्हेटला देताय, ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आम्ही चालवतो ना, मग का विकताय तुम्ही? प्रायव्हेटला का देता जलविद्युत केंद्र? आम्ही आमच्या मालकीचे आहेत, ह्या सगळ्या जनतेच्या मालकीचे आहेत, ते का विकता? त्यामुळे हा संप आजचा झाला दिवस, उद्याचा पण होईल, कायम असाच राहील आमचा संप. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत संप आम्ही कायम ठेवू.
आपण इथं बघितलं वायू विद्युत केंद्राचे कर्मचारी उरणचे यांनी त्यांच्या भूमिका मांडल्या आणि या भूमिकाच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी सुस्पष्टपणे समोर आल्या की कामगारांचं ह्या कर्मचाऱ्यांचं एक्झॅक्टली आंदोलन कशासाठी आहे. म्हणजे जनतेमध्ये एक भावना असते की जनतेचं असं म्हणणं असं की हे त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी आंदोलन करत असतात, परंतु ह्यांनी जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यातून एक समोर आले की त्यांच्या ह्याच्यामध्ये काही स्वार्थ नाही. त्यांचे जे नोकऱ्या आहेत त्या सिक्युअर आहेत, सुरक्षित आहेत, परंतु महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती केंद्र कंपनी आहे जी ती जनतेची आहे. जनतेच्या टॅक्स रूपी कर रूपी पैशातून प्रत्येक मालमत्ता उभारण्यात आलेली आहे आणि ही मालमत्ता कोणत्याही एका खाजगी भांडवलदाराच्या प्रायव्हेटायझेशन होऊन कोणत्यातरी उद्योगपतीच्या व्यावसायिकाच्या तोंडात घालण्यात येऊ नये शासनाकडून. ही त्यांची जी स्वार्थी भूमिका आहे ही आर्थिक स्वार्थासाठीची भूमिका आहे. कारण की आपल्याला माहिती की एकदा प्रायव्हेटायझेशन झालं की तिथं तुम्ही कोणताही ग्राहक जाऊन त्याची बाजू मांडू शकत नाही, कोणती तक्रार करू शकत नाही किंवा तक्रार जरी मांडली तरी ती सॉर्ट आउट होण्यासाठी खूप वेळ जातो. तोपर्यंत ते म्हणजे ते न्यायालयासारखी गोष्ट होऊन जाते की न्यायालयामध्ये वर्षानुवर्षे सारे केस पडलेले आहेत. ते एक प्रकारची अशी गोष्ट होते की ते एक प्रकारचं न्यायालयाची प्रक्रिया बनून जाते. त्याच्यामुळे कुठेतरी प्रायव्हेटायझेशनला जो काही होणारा विरोध आणि जनतेची जी काही वास्तू उभा राहिल्या आत्तापर्यंत MSEBच्या माध्यमातून त्या कुठेतरी खाजगी होऊ नयेत, कोणातरी एकाच्या घशामध्ये जाऊ नये यासाठी हा ह्यांचा सर्वांचा संप आहे. आणि त्यांनी महत्त्वाचं गोष्ट त्यांनी सांगितले की ज्याप्रमाणे याच्या अगोदर संप झाले ते संपाने काही शासनाचं बिघडलं नाही, मात्र ह्यांचा संप जर सुरू झाला, सर्वांना माहिती आहे की इलेक्ट्रिसिटी नसेल तर साधा मोबाईलही चार्ज करू शकत नाही आपण. तर बाकीची मोठी गोष्ट आहे शहराचा असं सांगितला विषय. शेतीच्या कृषी आपण बघू शकतो. कृषीने आज पंपावरच पाणी भरतात, कोणी जाऊन बारी किंवा जाऊन स्वतःहून पाणी भरत नाही. जुन्या पद्धतीने बैलगाड्यातून विहिरीतून पाणी काढून कोणी आणत नाही, मोट लावत नाही थोडक्यामध्ये. तर प्रत्येकजण हा इलेक्ट्रिसिटीवर अवलंबून झालेला आहे. म्हणजे माणसाची सुरुवात, आपण अलाराम बोलतो, अलाराम पण विजेवर जेव्हा चार्ज होतो मोबाईल तेव्हाच तो अलाराम वाजतो आणि आपले दिवस सुरू होतो आणि दिवस रात्री झोपतपर्यंत. म्हणजे फॅन नसेल तर माणसाला झोपही येणार नाही. हे सर्व गोष्टी सुस्पष्टता असताना राज्याने याचा थोडा विचार करावा, नाहीतर महाराष्ट्र अंधारामध्ये जाण्याचा वेळ लागणार नाही असं यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला समोर दिसून येते. धन्यवाद.